माझ्यासोबत इथे भवानीपूर मतदारसंघातील काही मतदार आहेत. मॅम, तुमचं नाव काय आहे? माझं नाव शिल्पा दास आहे. शिल्पा, मला फक्त तुम्हाला कोणत्याही विशिष्ट पक्षाबद्दल न विचारता मला फक्त तुम्हाला विचारायचं आहे की निवडणुकीत तुमच्या मतावर प्रभाव टाकणारे प्रमुख मुद्दे कोणते होते? बघा, एक शिक्षिका असल्यानं मी DPS मध्ये काम करते म्हणून मला यावेळी बदल हवा आहे, खरं सांगायचं तर. कारण मी 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 या ठिकाणची रहिवासी असल्यानं मी गेल्या काही वर्षांपासून कोणतीही सुधारणा पाहिलेली नाही. म्हणून मी बदलाची आशा करत आहे, म्हणून मी बदलासाठी मत देईन. मला वाटतं ते पुरेसं आहे. मी खरं तर माझी मानसिकता आता हेच सांगणार आहे. चिंता नाही, मला फक्त तुमच्याकडून एक गोष्ट तपासून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही सुधारणा म्हणता तेव्हा असे कोणते मुद्दे आहेत ज्यावर सुधारणा झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? रोजगार ही कलकत्त्याची सर्वात मोठी समस्या आहे. म्हणजे मी इथे DPS मध्ये काम करते, मी खासगी क्षेत्रात काम करते, पण तुम्ही बघितलं तर मी जादवपूर विद्यापीठातून नेहमीच खूप चांगल्या निकालाने पास झाले आहे. पण मला SSC परीक्षेला बसायचं नाही का? कारण तिथे ते खूप काळापासून होत नाहीये. त्याला प्रतिसाद कोण देत आहे? तर तरुण पिढी असल्यानं मी नेहमी रोजगारासाठी आणि म्हणूनच बदलासाठी मत देईन. खरं तर बघा, मुख्यत्वे आम्हाला जे हवं आहे ते म्हणजे थोडा रोजगार मुख्यत्वे, बरोबर. आणि सगळे शांततेत राहावेत, काही अडचण नको, हेच आम्हाला हवं आहे, बरोबर. बघा, आम्ही जवळपास 70 वर्षाचे आहोत, पण रोजगार खूप गरजेचा आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, गेल्या 10-15 वर्षात रोजगारासाठी जितकं काम व्हायला हवं होतं तितकं झालं आहे का? 15 वर्षात तसं काहीही झालेलं नाही. बघा, बेरोजगारी संपूर्ण भारतात आहे, पण थोडं काहीतरी केलं पाहिजे. फक्त फॅक्टरी आणि ते जी नवीन पिढी येत आहे ती सगळी बाहेर चालली आहे, बरोबर. माझ्या मते ते जे SIR झालं त्याच्यात खूप समस्या आहेत. मी पण एक विवाहित महिला आहे, तर काय आहे, माझं जे आडनाव बदललं आहे, मला पण ह्या समस्येचा सामना करावा लागतो. माझं नाव पण SIR मध्ये आहे, तिथे जा. हे सगळं निरुपयोगी आहे. फक्त आम्ही खरे मतदार आहोत इथेच. माझा वाद पण इथेच झाला. तरीही हे सर्वात मोठं. प्रचार करणाऱ्या एका पक्षाचं म्हणणं आहे की बनावट मतदारांना काढण्यासाठी हा SIR करण्यात आला. हो, सगळ्याची गरज आहे. आम्हाला पण वाटतं की गरज आहे, पण ज्या पद्धतीने त्यांनी ते केलं त्याची पद्धत अशी नसावी. ते थोडे नम्र असू शकले असते. हे थोडं अधिक नम्रपणे आणि वेळ देऊन होऊ शकलं असतं. आम्हाला पण हवं आहे की शुद्धता यावी, निवडणुकीत शुद्धता यावी, पण अशा प्रकारे नाही. या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे दादा? सर्वात मोठा मुद्दा मतदान करणे हा आहे. मतदान करणे, शांतपणे आणि शांततेत निवडणूक द्या, काही गोंधळ नाही, असंच चालतं. आणि असंच झालं, त्यामुळे मी खूप खुश झालो. माझं वय आहे 84, तर माझ्या वर्षाप्रमाणे तर मी खूप आनंदी आहे. मला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही मतदान केलं तेव्हा तुमच्या मनात सर्वात मोठा मुद्दा कोणता होता? सर्वात मोठा मुद्दा कोणता होता? बदल. तुम्ही असं का म्हणाल? इथे मुलांना नोकरी नाही, थोडा बदल आवश्यक आहे की माझी मुलं परत यावीत. ते आता कुठे आहेत? बंगळूर? हो. काय म्हणालात? तेच. का सर, जरा सविस्तर सांगा. गेली 15 वर्ष मी वेळ दिली, 15 वर्ष संधी दिली आहे. अजून किती संधी देणार? तसं तर जेव्हा राजकीय प्रचार होतो तेव्हा लोक म्हणतात की बंगालमधली बेरोजगारी UP बिहारपेक्षा जास्त आहे. मग ते हे सगळं बंगालला का म्हणताय? बघा, मी माझं वैयक्तिक माझी दोन्ही मुलं बाहेर आहेत. आम्ही लोक सिनियर सिटीजन आहोत. आम्ही लोक इथे आहोत. मी ज्या बिल्डिंग मध्ये राहते ना, 8 फ्लॅट आहेत. 7 फ्लॅट मधली सगळी मुलं बाहेर काम करतात. त्या लोकांना इथे काही संधी नाहीये. आम्ही इच्छितो की काही नाहीये. मुलांनी परत यावं, इथे त्यांना चांगली नोकरी मिळावी, पॅकेज चांगलं मिळावं. एक तरुण व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही मतदान करायला गेलात तेव्हा तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा कोणता होता? महत्त्वाचा मुद्दा आहे महिलांची सुरक्षा आणि रस्त्यांची आणि प्रत्येक गोष्टीची स्वच्छता आणि विकास, पायाभूत सुविधांचा विकास, ज्याची आम्हाला पश्चिम बंगालमध्ये सध्या गरज आहे. तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. तर जेव्हा तुम्ही महिला सुरक्षा म्हणता तेव्हा तुम्ही थोडं विस्ताराने सांगू शकाल का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की महिला सुरक्षेची स्थिती समजा कोलकाता किंवा बंगालमध्ये समजा गेल्या 10 वर्षापासून कशी आहे? बघा, जर आपण संपूर्ण भारताचा विचार केला, जर आपण पश्चिम बंगालची तुलना इतर काही शहरं आणि राज्यांशी केली तर आपल्याला दिसेल की पश्चिम बंगाल कमी अधिक प्रमाणात चांगलं आहे, पण ते सर्वोत्तम असायला हवं असं मला वाटतं. एक नागरिक म्हणून, एक देशवासीय म्हणून ते सर्वोत्तम असायला हवं असं आम्हाला वाटतं. तर आम्ही नेहमी विकासाकडे पाहतो आणि आमचा अर्थ असा आहे की रात्री आम्ही सुरक्षित असायला हवे. आम्ही आधीच सुरक्षित आहोत. UP बिहार सारख्या इतर काही शहरांच्या तुलनेत जर तुम्ही पाहिले तर परिस्थिती अधिक वाईट आहे. ती अधिक वाईट आहे. पण इथे किमान आम्ही सुरक्षितपणे जाऊ शकतो, पण आम्हाला काही ठराविक क्षेत्रांमध्ये विकास करायला हवा.
ते चांगलं असायला हवं, मुख्य मुद्दा. काही त्रास व्हायला नको. जो कोणी येईल जिंकेल त्याने अजून चांगलं काम करायला हवं. अशांतता नको, त्रास नको. प्रत्येकाच्या घरात सगळ्या मुलांना नोकरी मिळावी, हा आमचा मुख्य मुद्दा आहे. नोकरी का महत्वाची आहे मॅडम? इथे नोकरी नाही का? नाही, नोकरी नाहीये. तशी नोकरी मिळवण्यासाठी तशी तयारी करावी लागते. चांगली अडचण आहे. म्हणूनच नोकरी कोलकात्यातच व्हावी, हे चांगले आहे. नाहीतर म्हातारपणी आई वडिलांना एकटं वाटतं. जी महिलांची सुरक्षा आहे ती सर्वात जास्त म्हणजे ती पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त महत्वाची आहे. जरा सविस्तर सांगा. गेल्या समजा 10-15 वर्षांमध्ये महिलांची सुरक्षा कशी राहिली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बघा, पूर्वी ठीक होतं, पण गेल्या 5 ते 6 वर्षात थोडं पश्चिम बंगाल, मी कोणत्याही पक्षाला दोष देत नाहीये, पण महिलांची सुरक्षा अधिक महत्वाची आहे. एक स्त्री म्हणून मला हेच हवं आहे. ठीक आहे. तर हे भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मित्रा इन्स्टिट्यूशनमधील आवाज होते. आता ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी या दोघांचंही मत याच विशिष्ट ठिकाणी आहे. आणि मला वाटतं की जे 2 मुद्दे गाजले ते म्हणजे नोकऱ्या आणि महिलांची सुरक्षा. खूप मतदार आमच्याशी त्याबद्दल बोलत होते. आता अर्थातच मतमोजणी 4 मे रोजी आहे, त्यामुळे या मुद्द्यांचा काय परिणाम झाला आहे आणि ते कोणाच्या बाजूने गेले आहेत हे आपल्याला कळेल. पण भवानीपूरमधून इथल्या आवाजांची निवड रंजक आहे.